झी 24 तास एक पाऊल पुढे याविषयी प्रसिद्ध खगोल अभ्यासक प्राध्यापक मोहन आपटे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर ती गोष्ट त्या व्यक्तीकरता नक्कीच अशुभ असते असं म्हटलं जातं। हा मंगळ लागू नये की या मंगळाचा त्रास होऊ नये म्हणून अनेक पथ्य त्या व्यक्तीला पाळावी लागतात। मात्र नुकतीच प्रत्यक्ष मंगळ ग्रहावरची मोहीम नासाची यशस्वी झाली आहे। ही मंगळ मोहीम नक्की कोणाकरता शुभ ठरू शकते किंवा नक्की कुठले शुभ संकेत देऊ शकते याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊया, जास्तीची माहिती घेऊया प्रसिद्ध प्राध्यापक मोहन आपटे यांच्याकडनं। सर, काय सांगाल की या जो मंगळ ग्रहाची मोहीम नासाची यशस्वी झाली आहे नक्की कशा पद्धतीने ती शुभ ठरणार आहे? कसं आहे की मंगळावर आतापर्यंत 40 यानं गेलेली आहेत, त्यातली काही उतरली, काहींनी मंगळाच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या आणि मंगळाची छायाचित्र घेतली। आता सुद्धा क्युरिओसिटी नावाचा एक रोव्हर जो आहे तो मंगळावर अजून चालू आहे, तो फिरतोय। परंतु या यानामधला हा जो रोव्हर आहे तो अत्यंत मोठा आहे, त्याचं वजनच मुळी 900 किलोग्राम एवढं आहे आणि जर तुलनाच करायची झाली तर आधीचे सगळे रोव्हर्स होते ते त्याच्यासमोर फारच छोटे छोटे होते। आणि हा जो रोव्हर आहे त्याच्यामध्ये 10 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग ते मंगळाच्या संबंधात करणार आहेत। त्याची माती तपासणार आहेत, भूगर्भामध्ये काय आहे, त्याच्यानंतर जीवसृष्टीला उपयोगी अशा प्रकारची द्रव्य केमिकल्स त्याच्यामध्ये आहेत का नाही, मंगळाचं वातावरण कसं आहे वगैरे अशा अनेक गोष्टींचा त्यामुळे अभ्यास सुकर होईल यानामुळे। मंगळाबद्दल आताच एवढे सगळे प्रयोग होण्याचं कारण काय? भविष्यात मंगळावर मानवी वस्ती करण्याच्या दृष्टीने हे पाऊल आहे का? कशा करता मंगळाबद्दल माणूस किंवा नासा सारखी संस्था असेल एवढी उत्सुकता दाखवत आहे? आतापर्यंत आपण चंद्राला एक लक्ष्य ठरवलं होतं सगळ्या देशांनीच, म्हणजे याच्यामध्ये जपान आहे, चीन आहे, भारत आहे, रशिया आहे, अमेरिका आहे, यांनी चंद्रावर जायचं आणि मानव उतरवायचा असं ठरवलं होतं। आता त्यांचं पुढचं जे लक्ष्य आहे ते मंगळ आहे, परंतु मंगळावर जायचं असेल तर जवळजवळ 8 ते 9 महिन्याचा काळ लागतो। त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला परत येता येत नाही, 4 महिने तिथे थांबावं लागतं आणि नंतर परतीचा प्रवास, याचा अर्थ जवळजवळ 2 वर्षाचा हा प्रवास आहे। परंतु तरी सुद्धा मंगळावर यान पाठवायचं आणि 2035 सालपर्यंत मंगळावर माणूस उतरवायचा असं त्यांचं लक्ष्य आहे। त्या दृष्टीने प्रयोग चालू आहेत। जे ग्रह तारे यांच्या भ्रमंतीवर विश्वास ठेवतात आणि भविष्यावर की भविष्य काय असेल या संदर्भात ज्यांचा अंधविश्वास आहे असं आपण म्हणूया, त्या लोकांना काय सांगाल या मंगळ मोहिमेबद्दल? या मंगळाचा त्यांना त्रास होणार आहे की नाही, काय सांगाल? काय असतं, आपली हे कल्पना जे आहेत ते ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो अशा प्रकारच्या आहेत। मंगळाचा कोणत्याही प्रकारचा परिणाम पृथ्वीवर होत नाही। त्याचं कारण मंगळाचं जे वस्तुमान आहे ते पृथ्वीच्या 1 आहे। म्हणजे मंगळावर समजा तुम्ही उतरलात तर तुमचं वजन 60 पाऊंड असेल इथे पृथ्वीवर, तर तिथे तुमचं वजन 24 पाऊंड होईल, म्हणजे 24 किलो होईल जर 60 किलो असेल तर इतकं तिथलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे किंवा गुरुत्वाकर्षण आहे ते फार कमी आहे। त्यामुळे मंगळाचा पृथ्वीवर काही परिणाम होत नाही। ज्यांना असं वाटतं ती एक अंधश्रद्धा आहे असं म्हणून धरायला पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही। धन्यवाद। हे होते प्राध्यापक मोहन आपटे। 2035 साली मानवी वस्तीच्या दृष्टीने नासाने आत्ताच हालचाल चालू केलेली आहे आणि आजची जी मंगळावरची मोहीम आहे हे त्यातलंच एक महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणावं लागेल। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।